पांडुरंगा तेची माझे हित करते सकळ जिने हा गोपाळ कृपा करी पागलिया मज वाहातील कळिये त्यांची आने जोडे सर्व सुख तेची माझे हित करते सकळ जिने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन मोडी बोलले ते तेची माझे हित करते सकळ जिने हा गोपाळ कृपा करी विठ्ठल महायोग पीठे तवे भीमरथा परम पुंडलिकाय राज्ञनिंदे समागत्यनिष्कन्दमानन्द गन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो विठ्ठलाय जया पाण्डुरङ्गा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम
वैराग्यमन्तं शुचारयुक्तं नमामीश्वरं तं देव नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी मननव रघुबर विमल जासु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनि जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार जयांचे केलिया स्मरण तेची सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार करून आता मस्तक माझे पायावरी सर्व भाव विलास झालो त्यांचा तेची माझे हित करती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु श्रीमंत साधू असे ज्यांचा अभंग 4 चरणाचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल 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 कीर्तन सेवेला प्रारंभ करण्याआधी थोडासा परिहार देणे गरजेचं आणि हे कीर्तनकारचं कर्तव्य असतं. आज पिंपली गाव या ठिकाणी नीतिवंत भावकी गुरव ज्ञाती समाज आज अखंड हरिनाम सप्ताह सत्यनारायणची पूजा आणि या ठिकाणी आज मला माझ्यासारख्या पांढराला पहिल्या दिवसाची सेवा माझ्या थोडी टाकल्याबद्दल मी सर्व नीतिवंत गुरव ज्ञाती समाज मंडळाचं
सदस्य आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आज या ठिकाणी 22वा स्नेह संमेलन आज कार्यक्रम जवळजवळ होत आलेला आहे. तर या कार्यक्रमाची सांगता आज आपल्या मंडळाचे सांभाळणारे अध्यक्ष श्री वैकुंठवासी हरिभक्तपरायण वसंत महाराज निकम. आज मला सांगायचं म्हणजे खूप दुःखच वाटतंय. आपल्या या नीतिवंत गुलाबनाथी समाजाचे जे कोहिनूर हिरा आज आपण हरपून बसलेला आहे. तर माझी सर्व आपल्या पदाधिकारी मंडळींना विनंती आहे, आज त्यांनी जेवढं आपल्या समाजासाठी केलंय त्यांचं मी शतश प्रणाम करतो आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि यामागे जे काही त्यांच्या पश्चात जे होणारे कार्यक्रम असतील ते माझ्यामध्ये मला वाटतं आता जवळजवळ आपले रवींद्र महाराज गजमल आहेत, तुकाराम महाराज कदम आहेत, प्रकाश पवार आहेत, लहू पडदे आहेत, असे बरेचसे कार्यकर्ते आहेत. परमार्थ करणं सोपं आहे पण हे टिकवणं खूप अवघड आहे. आज आपल्या परंपरेपासून जवळजवळ आज 22 वर्ष होत आली या कार्यक्रमाला आणि ह्या कार्यक्रमाची सांगता मला वाटतं सुरुवात आपले कैलासवासी हरिभक्तीपरायण केशव महाराज पडदे यांचं सुद्धा खूप योगदान आहे या आपल्या समाजाला. त्याच वाटोवर आपले आता आपल्याला निघून गेलेले वसंत महाराज निकम यांचं सुद्धा योगदान खूप चांगल्या पद्धतीने आपल्या समाजाला होतं. आणि ह्याच्या पुढे अजून जे कोण असतील त्यांनी आपले हे समाज आपल्याला टिकून राहावं, एकत्रितपणे यावं, अशा गोष्टीने सगळ्यांनी समजूतपणाने हे कार्यक्रम पार पाडावा असे मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि कीर्तन विषयाला प्रारंभ होतो. विठ्ठल विठ्ठल खूप कार्यक्रम चालू आहे. मला आता कीर्तनाचा आता 1 तास राहिलेला आहे, 1.25 तास, पाऊण तास राहिलेला आहे. जे आहे ते मी त्याच्यात सादर करणार. अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व बाबी धास झालो त्यांचा. मग तुकाराम महाराज म्हणतात मानव जीवाने विश्वास कोणावरती ठेवायचा? विश्वास हा शब्द 3.5 अक्षराचा आहे. विश्वास हा शब्द 3.5 अक्षराचा आहे. मग हाच देह आपल्याला जे भगवंताने दिलाय त्याचा आपण तो पण 3.5 हाताचाच आहे. मग हा विश्वास आपण ठेवायचा कोणावर? असा विश्वास ठेवत असताना तुकाराम महाराज या मानव जीवाला सांगतात की बाबांनो, जीवन जर चांगलं जगायचं असेल तर भजन करा, कीर्तन करा, पारायण करा, हरिपाठ करा. अशा गोष्टीने तुम्ही जर सगळे हे करत राहिलात तर आपला समाज एकत्र येईल. आणि ह्या माध्यमातून आजकाल आपण पाहत आहे की तरुण पिढी आता पुढे चाललेली आहे. कारण ह्यांच्या या तरुण पिढीला जर आपल्याला कंट्रोलमध्ये जर आणायचं असेल तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि ह्या आपल्या नीतिवंत गौरव ज्ञाती समाजाने हे कार्यक्रम ठेवल्याबद्दल खूप त्यांचे धन्यवाद. आणि असं सुंदर असं वातावरण आणि कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या वापर दिल्याबरोबर मी त्यांचा धन्यवाद देतो आणि कीर्तन सोडतो. तुकाराम महाराजांचे बद्दल बोलायचे बद्दल आपली वाणी तेवढी नाही. एवढे मोठे तुकाराम महाराज, एवढे मोठे की त्यांच्याबद्दल बोलायला शब्द सुद्धा आपल्याकडे नाही. हालेलुया तो गडा असे माझे तुकोबराय झालेला संसार
मग तुकाराम महाराज सातत्याने त्यांच्या मुखामध्ये नामाशिवाय काय दुसरं यायचं नाही. मग त्यांचे नित्यनेमाने ते रोज सकाळी उठायचे आणि स्नान करून देवाची पूजा वगैरे करून मग ते बिना गाड्यात घ्यायचे त्यांचे हातात घेऊन मग भजन करत निघायचे. मग ते कुठे घरी असायचे का ते नाही, ते भजन कीर्तन करण्यासाठी डोंगरावरती जायचे. भामगिरी डोंगर किंवा भंडारा डोंगर या डोंगरावरती मध्ये भजन करायला जायचे. मग असे नित्यनेमाने त्यांचं भजन करणं ते वाटेने रामकृष्ण हरी करत डोंगरावरती जायचे. मग ते गेल्यानंतर त्यांची धर्मपत्नी जिजाई साहेब ह्या त्यांच्या स्वयंपाक वगैरे केल्यानंतर सगळं काम धंदे आटपून मग ते त्यांचे न्याहारी घेऊन त्यांच्याकडे निघायचे. असे करत असताना मग तुकाराम महाराज नेमके जायचे कुठे, त्यांचं भजनाचं काही ठिकाण नसायचं, कुठल्या डोंगराचं काय फिक्स नसायचं. तर त्यांना माहीत पडायचं नाही की मी कुठे जाईन. मग ते असे भजन करत करत डोंगरावरती भामगिरी डोंगरावरती गेले. मग जिजाबाई साहेब त्यांची न्याहारी घेऊन त्यांच्या पाठला निघाले. आता 400 वर्षापूर्वी तुम्ही जरी देऊला गेला तर डोंगरात गेला, भामगिरी डोंगरावरती भंडारा डोंगरावरती आता रस्ते झाले. त्यावेळी जंगल होतं, त्या जंगलातून एक दीड तास वरती जायला लागायचं. मग अशा परिस्थितीत जिजाबाई साहेब त्यांची न्याहारी घेऊन ते पाटणा जायचे. मग असे करत असताना मग जिजाऊ आईसाहेब एवढे बडबड करायचे की आपण म्हणतो ना, जे बडबड करणारे असतात ना ते बडबड करतात पण त्यांच्या मनात काही नसतं, आणि जे बडबड करत नाहीत मग ते मनात नसतं ते करून दाखवतात. असे टाईपचे लोक पण असतात. म्हणून आपण जे बोलतो ना, बडबड करणारी माणसं कधी मनात ठेवत नाही, ते काय असं ते बोलून टाकतात. तसे जे जिजाबाई साहेबांचे एक नियम होता, एवढे बडबड करायचे पण त्यांच्या जीवनामध्ये 2 नियम होते. ते नेहमी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र ज्यांच्यामुळे आहे, आपल्या कपाळाचं कुंकू ज्यांच्यामुळे आहे, पायातली जोडवी ज्यांच्यामुळे आहे, ते जेवलेत की नाही हे त्यांचं नित्य नियमाचं काम असतं. आणि त्यांना जेवू घातल्याशिवाय ते जेवायचेच नाही. आता आपल्याकडून तसं तर नाहीये. आता येऊया नाही, आपण आपलं काम करून घ्यायचं अशी परिस्थिती असते. मग अशा ठिकाणी मग जिजाबाई साहेब त्यांची न्याहारी घेऊन मग ते डोंगरावरती जायचे. पण तुकाराम महाराजांचं काय ठिकाणच नसायचं, कधी भामगिरी डोंगरावरती तर कधी भंडारा डोंगरावरती. मग या जिजाबाई साहेब खूप वैतागल्या. मग त्या तुकाराम महाराजांना ओरडून म्हटल्या, अहो कुठेतरी एका ठिकाणी तुम्ही जावा, मी कुठे तुम्हाला रोज शोधत राहणार, एवढे डोंगर चढायचं उतरायचं. मग ते तुकाराम महाराज म्हणतात, अरे आवडे मला काहीच भान नसतं, मी कुठे जातो हे मलाच काय कळत नाही. तो जो ठरवतो तिथे मी जातो, मी जे ठरवतो ते कधीच होत नाही. आपण कधी मनामध्ये ठरवतो, आपण ठरवलेलं कधी होत नाही. तो जो ठरवतो ते नक्कीच होणार. तसं तुकाराम महाराज म्हणतात, मी जे ठरवतो ते होत नाही, त्याने जो ठरवलंय तिथे मला जावंच लागतं. अहो पण जाता हे ठीक आहे, पण मी रोज तुम्हाला कुठे शोधणार. मग तुकाराम महाराज बोलले, एक काम कर, तुला जास्त मला शोधायची पण गरज नाहीये. ज्या वाटेला मी जाईल त्या वाटेला तू कान लावायचं, आणि त्या वाटेतून तुला असा आवाज येईल, रामकृष्ण हरी असं आवाज आलं की तू समजायचं मी या वाटेला आहे, तुला बाकी कुठे डोंगर चढायची गरज नाही. मग ते जिजाऊसाहेबांनी डोक्यावरची पाठीशी पण आपटली आणि म्हणते, काय तुमचं डोकं बिकं फिरलंय की काय, इथे लोकांचं थोडं भजन करताय आणि तुम्ही सांगताय पायवाटा भजन करतील, असं कुठे झालंय का. तुकाराम महाराज झाले, अगं आवडे तू वैतागू नकोस, हे प्रत्यक्ष तू करून पहा मग तुला कळेल. मग ते जिजाबाई साहेबांना वाटलं खरं आहे, आता बघू आपण त्यांची उद्या परीक्षा करू. मग त्या तिथून निघाले, घरी आले, रात्र झाली. रात्र झोपी का त्यांना झोप लागलीच नाही, कारण का ते रात्रभर विचारत होते, खरंच पायवाट भजन करेल का. अशा विचारात त्या पूर्ण रात्रभर झोपले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उजळल्यानंतर नित्यनेमाने त्यांनी आपलं काम आटोपले. पोरांना नाव वगैरे घालून त्यांनी तुकाराम महाराजांची न्यारी त्या एका टोपलीमध्ये घेतली, डोक्यावर घेतली, पायात चप्पल घातली आणि पुढे सरकली. मग ती दोन्ही डोंगरावर एक भामगिरी डोंगर आणि भंडारा जी मेन वाट गेली त्या वाटेवरती आता तिने ठरवली ह्या वाटेला आपण कान लावून पाहायचे. मग ती भामगिरी डोंगरावरच्या वाटेला कान लावले, तिथे काय आवाज येणार. मग भंडारा डोंगराच्या वाटेला कान लावले, तिथे आवाज आले. त्या वाटेतून काय आवाज आलं, विठ्ठला पांडुरंगा
महाराजांची पायवाट भजन करते. मग त्यांनी त्या वाटेने पुढे गेले आणि तिथे तुकाराम महाराज असे बसले होते, ध्यानस्थ बसले होते. व्हाईट युनिफॉर्म त्यांचा होता, वारकरी युनिफॉर्ममध्ये बसले होते. मस्त त्यांचा शांत स्वभाव, भजन चाललं होतं. मग जिजामाता तिथे गेल्या आणि त्यांनी त्यांचे चरण धरले आणि नतमस्तक होऊन म्हणाले, खरंच जे माझ्या मी आज ज्यांना जे समजत होते त्या प्रत्यक्ष मला भगवंताचं रूप तिथे भेटलं. असे त्यांची कीर्ती तुकाराम महाराज, त्यांचाच अभंग संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी. मग विश्वास ठेवायचा कोणावर? मासे दोन सुद्धा लोक देव गावात गेले आणि तिथे तुकाराम महाराजांना विचारले, तुकाराम महाराज कुठे राहतात हो? मग त्यांनी सांगितलं थोडंसं पुढे जा, तिथे तुकाराम महाराज राहतात. मग ती दोन माणसं त्या तुकाराम महाराजांकडे गेली आणि तिथे तुकाराम महाराजांना नमस्कार केले, रामकृष्ण हरी केले आणि तुकाराम महाराजांना विचारले, महाराज तुम्ही संत आहे आणि तुमचा विश्वासही संतावरती, मग आम्हाला सांगा आम्ही कोणावरती विश्वास ठेवायचा? मग तुकाराम महाराज म्हणे, जा तुम्हाला ज्यांच्यावरती विश्वास ठेवायचा तुम्ही ठेवा, पण तसं नाही महाराज, आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही काहीतरी आम्हाला सल्ला चांगला द्या, त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही सांगा आम्हाला की कोणावरती विश्वास ठेवायचा? तुकाराम महाराज आम्ही संतांवरती ठेवले, तुम्ही पण ठेवा. मग ते दोन सुद्धा आले, तुमचा विश्वास संतांवर आणि तुम्ही संत, हे कसं शक्य आहे? देवाचा विश्वास संतांवर यात काय मोठेपणा नाही, मानवाचा विश्वास संतांवर यात पण मोठेपणा नाही, पण राक्षसांचा विश्वास संतांवर. अभंगाचा प्रथम चरण, संतांची माया हा माझा विश्वास, संतांची Oh
जात असताना त्याला समोर नारद मुनी दिसले. तर त्याने रावणाने नारद मुनीला विचारलं, नारद मुनी, मला जर रामाची प्राप्ती करायची असेल तर काय करावं लागेल? तर नारद म्हणाले, तुम्हाला जर रामाची प्राप्ती करायची असेल तर दोन गोष्टी कराव्या लागतील. एक तर भजन करावं लागेल, नाही तर एक तर भांडण करावं लागेल. तर रावण म्हणाला, माझं तर भजनाचा तर काय संबंध येतच नाही, कारण माझी 3 पिढी भांडणातच गेले. फक्त माझा एकच विभीषण भाऊ काकडा करतो, ते आमचं डोकं होतं, आम्ही कुठं भजन करणार? भजनाचं तर मला जमणार नाही, पण मी भांडण करू शकतो. म्हणून मुली म्हणाले, ठीक आहे, तू रामाशी भांडण कर, त्यांची पत्नी श्री रामचंद्रांची पत्नी पळून घेऊन जा, आणि मग तुझ्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल. असं करता मग रावण म्हणाला, ठीक आहे, मी त्यांची पत्नी पळून नेतो. मग अशा पद्धतीने ते रावणाने सीता मातेला पळून नेलं. आणि मग रावण म्हणाला नारदा, जर सीता माता मी परत केली तर नारद म्हणाले, सीता मातेला तुम्ही जर परत केला तर तुमचा निश्चय तुमचाच उद्धार होईल, तुमच्या मुलाचा उद्धार होणार नाही. तुम्ही मरेपर्यंत सीतेला परत करायचं नाही, असं रावणाचे ठरलं. मग असं करत असताना मंदोदरी आली, त्यांची धर्मपत्नी मंदोदरी आले आणि स्वामी तुम्ही असं करू नका, त्यांची पत्नीला तुम्ही पळून आणू नका. तरी रावण काय ऐकत नव्हता. राम बोला, नाही, मला जमणार नाही. माझा भाऊ कुंभकर्ण तोही मला समजवतोय, माझा संत भाऊ विभीषण तोही मला समजवतोय, माझा पुत्र इंद्राला मारणार, इंद्रजित जिंकणारा तोही मला समजवतोय, पण मी हे ऐकणार नाही. कारण का तुला वाटत असेल मी एवढा वाईट नाही. मग त्या रावणाने मंदोदरीला साईडला घेतलं आणि समजावून सांगितलं, मंदोदरी ऐक, रामाला मारायचं माझा उद्देश नाहीये, पण रामाशी युद्ध करणं या पात्रतेचा पण मी नाहीये, पण मला 7 पिढ्यांचा उद्धार करायचंय, त्यासाठी मला रामाची सीता पळून आणली. मग ती मंदोदरी म्हणली, स्वामी असं करू नका, तुम्ही त्यांची पत्नी त्यांना परत करा. राम काय ऐकेना. मग असं करत असताना मग मंदोदरी खूप विनंती करायला लागली तिला, स्वामी तुम्ही असं करू नका. मग रावण म्हणला, ते मंदोदरी, माझा भाऊ बलवान 6 महिने झोपणारा आणि 6 महिन्यात असं युद्ध करणारा तो भाऊ सुद्धा मला समजवते, दादा तुम्ही सीतेला पळून आणू नका. माझा भाऊ विभीषण तोही मला समजवते, मुलगा पण समजवते, आणि तू माझी धर्मपत्नी आहेस, तू पण मला समजवतेस, पण याचा मला काहीच फायदा होणार नाही, कारण माझा विश्वासच तुमच्यावरती नाही. जरी माझा भाऊ विभीषण असला त्याच्यावर सुद्धा विश्वास नाही, तू माझी धर्मपत्नी असली तुझ्यावर सुद्धा विश्वास नाही, ज्याची मला प्राप्ती करायची आहे रामावरती सुद्धा विश्वास नाही. मग तुमचा विश्वास कोणावर? माझा फक्त विश्वास एकच, नारद वचनी विश्वास, माझा विश्वास नारदावर. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावदास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. महाभारतातला दृष्टांत आहे. माझ्याकडे तेवढा टाइम नाही आहे, मला खूप कमी वेळामध्ये कीर्तन सोडवायचं, आवाहन सोडायचं आहे. महाभारतातला दृष्टांत सांगतो तुम्हाला 5 मिनिटात. महाभारताचं युद्ध पेटलेलं आहे आणि त्या युद्धामध्ये पांडवांचे जेवढं सैन्य आहे त्याच्या 1.5 पट जास्त सैन्य कौरवांचं होतं, आणि कौरवांकडे 101 बलाढ्य योद्धे होते, पांडवांकडे फक्त 5च होते. मग अशा परिस्थितीत सुद्धा पांडवांचे विजय झाले. विजय हे पांडवांचं निश्चित होतं. मग अशा परिस्थितीत कौरवाकडे मोठमोठे योद्धे होते, कृपाचार्य होते, भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते. एवढे मोठे योद्धे असून सुद्धा कौरवांचं पराभव झालं. मग अशा परिस्थितीत कौरवांचे एक योद्धे धरती तीर्थावर पडायला लागले. मग दुर्योधन एक दिवशी आलं आणि भीष्म पितामहाला बोलायला लागलं, भीष्म पितामह, तुम्ही जरी आमच्याकडे असलात, तुम्ही देहाने आमच्याकडे आहे, पण तुम्ही मनाने पांडवांकडे आहे. मग तुमच्या मनामध्ये असं आहे की पांडवांचाच विजय व्हावा आणि